नमस्कार. आंबट गोड एक कौटुंबिक कथा. लीला उठ ग, वाजले बघ किती. तू असंच जर उशीर करत राहणार उठायला तर लग्न झाल्यावर तुझं काही खरं नाही आहे. आई लीलाला बोलते. लीला अत्यंत आळशी मुलगी. आई बाबांचे एकुलते एक नाही बोलता येणार ह्यावेळेस. पण हो, मुलगी म्हणून एकुलते एक आणि एक मोठा भाऊ, त्याचंही लग्न ठरलेलं. लीला हसत बोलते, अगं आई ग, झोपू दे ना जरासं. तसंही कॉलेजला जायला वेळ आहे अजूक. लीला कॉलेजला होती. तिचं शिक्षण चालू होतं. तेवढ्यात बाबा येतात. लीला आणि आईचा गोंधळ पाहून मध्येच बोलतात, अगं झोपू दे की, तसंही कॉलेज तर जायचं आहे तिला. बाबा लीलाची बाजू घेत. त्यानंतर, अगं आई ग, टिफिन झाला का ग तयार? उशीर होतोय मला. बाहेरून लीलाचा भाव संदीपचा आवाज येतो. त्याला नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला उशीर होत असतो. आणि बाबा बोलतात, जावा मासाहेब, तुमचे चिरंजीव तुमची वाट पाहताय. जा त्यांना टिफिन द्या. आणि बाबा आईला बाहेर पाठवतात. आणि लीला अजून काही वेळ बाबांच्या सांगण्यावरून झोपते. लीला ही बाबांची खूप लाडकी आहे. आणि संदीप आईला चिडलेलं पाहून बोलतो, काय झालं आई, इतकं चिडायला काय झालं तुला? तर आई चिडचिड करतच बोलते, काय करणार, उद्या आई म्हणून सगळे मलाच लीलावरून दोष द्यायला नको. हजारदा लीलाला सांगितलं आहे, लवकर उठत जा, 4 गोष्टी शिकून घे. पण नाही, लग्नाला तयार होशील तेव्हा काहीच येत नाही असं नको म्हणायला. आई चिंतेत बोलत होती. आणि ते ऐकून संदीप बोलतो, हो की माझं झालं मग तिचंही जमवून द्यायला हवं लग्न. तेवढ्यात लीला ऐकते, हो आता तूही आईच्या जोडीला बोलू लागलास की. आता कुठे शिक्षण चालू आहे माझं, मग जॉब आणि मग लग्न. इतक्यात लग्न काहीच नाही. लीला संदीपला बजावत बोलते. आणि संदीप बोलतो, मग मस्करी केली मी. आणि सगळे हसायला लागतात. पण आईच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत होती. आणि त्यानंतर लीला जाऊन आईचे गाल ओढते. अगं आई जरा हस की, तू म्हणतेस तर उठेन की लवकर. आई हे ऐकून खुश होते. आणि आई बोलते, चला म्हणजे उद्यापासून तू लवकर उठणार. लीला हसते, आहा, उद्यापासून नाही, पुढच्या महिन्यापासून. आणि ती जोरजोरात हसू लागते. आणि आई बोलते, घ्या तुमच्या लाडाचे परिणाम आहेत हे. आणि मग संदीप आईचा निरोप घेऊन ऑफिससाठी निघून जातो. त्यानंतर काही वेळाने लीलासुद्धा कॉलेजसाठी निघते. निघताना ती बाबांकडून पॉकेट मनी घेते. हे काय बाबा, जरा द्या की, जरा जास्त, मला खरेदी करायची आहे. बाबांनी दिलेले पैसे तिला कमी पडतात. आई हे ऐकून बाहेर येते. अगं आता कसली खरेदी, गेल्या वेळेस तर तुला ड्रेस घेऊन दिला ना. आई लीलाला जाब विचारत. अगं हो आई, पण कॉलेजमध्ये एक पार्टी आहे त्यासाठी हवे होते. लीला बोलते, पण बाबा तितक्यामध्ये बोलतात, अगं असू दे की, आता आपल्याकडे नाही मागणार तर कोणाकडे. आणि तसंही कॉलेजमध्ये फंड आहे नाही का पार्टीचा. बाबा बोलतात. आई बोलते,
आम्ही नव्हतं गेलो का कधी? आणि त्यानंतर बाबा आईची जरा खेचत, तुझं माहीत नाही बाबा, मी तर गेलो होतो. आणि ते हसू लागतात. आणि मग लीला हळूच बाबांना डोळा मारते आणि थँक्स बोलते. त्यावर आई बोलते बाबांना, अजून किती दिवस लीलाला पाठीशी घालणार आहेत काय माहीत. जरा आई चावतच बोलते. बाबा बोलतात, काय झालं? काय म्हणालीस का तू? बाबा तिला विचारतात. त्यावर आई बोलते, अहो म्हटलं अजून किती पाठीशी घालणार आहात लीलाला? उद्या काही डोक्यावर मिऱ्या वाटल्या नाही म्हणजे मिळवलं. त्यावर बाबा बोलतात, अगं तिला पाठीशी नाही घालत, तिचे लाड करतो मी. लीला माझा अभिमान आहे. संदीप आहे पण मुलगी म्हणून लीला माझा मानसन्मान आहे. बाबांचा लीलावर जरा जास्तच विश्वास होता, स्वतःपेक्षा जास्त. आणि आईला भीती होती की तुटेल यांची आणि बाबा ते जास्त सहन करू शकणार नाही. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.